सन 2017 मध्ये त्यांना गुणवंत आदर्श शिक्षक, काही जणांना परिचित असेल की ते देखील अध्यापनाचं काम करून 2025 रोजी म्हणजे उद्या हा सन्मान आहे आपल्या कार्याचा, हा सन्मान आहे आपल्या विद्वत्तेचा, हा सन्मान आहे आपल्या ज्ञानदानाचा, हा सन्मान आपल्या सहकार्याचा आणि हा सन्मान आपल्या मार्गदर्शनाचा। काही अभिमानाची गोष्ट समजली जात नव्हती, पण तरी सुद्धा मध्ये त्यांनी इयत्ता 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं। मला शिकायचंय, मला पुढे जायचंय, आई माझी काही स्वप्न आहे असं सांगणाऱ्या या आपल्या लाडक्या पोखरकर मॅडम यांनी जवळच असलेल्या वडगाव पाट या ठिकाणच्या जनता विद्यालयामध्ये प्रवेश घेऊन इयत्ता 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर शिक्षण घेतलंय, पण त्या काळामध्ये मुलीचं लग्न करून दिलं की दोघं रिकामी होतात। पण त्या मुलीने धडपड होती का माझं शिक्षण झालंय तर मला त्या शिक्षणाचा उपयोग झाला। आई वडिलांकडे हट्ट केला की नाही आई, मला मुलांना शिकवायचं आहे, मला माझ्या ज्ञानाचा। मॅडम नमस्कार। नमस्कार। तुम्ही 29 वर्ष सद्गुरू सीताराम महाराज विद्यालय रंगदास स्वामी शिक्षण संस्थेमध्ये काम केलं, तर तुम्हाला काय वाटतं, याबद्दल काय सांगू शकाल? गावाबद्दल, विद्यार्थ्यांबद्दल, शिक्षकांबद्दल काय सांगा? सर्वप्रथम मी आमच्या संस्थेचे संस्थाचालक स्वर्गीय चांदमलजी बोरा उर्फ भाऊ यांच्याविषयी कृतज्ञता खूप व्यक्त करते की त्यांनी माझं कुटुंब खूप सुखी केलं। त्यानंतर आत्ताचे सध्याचे असलेले संस्थाचालक सन्माननीय श्री प्रकाशजी बोरा शेठ यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं। आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं म्हटलं तर मी खामोडी या ठिकाणी सर्व्हिस केली, हातगाव टाकळी या ठिकाणी सर्व्हिस केली, पिंपरी पेंढारमध्ये सुद्धा सर्व्हिस केली। त्या ठिकाणी सर्व शिक्षकांनी, सर्व विद्यार्थ्यांनी मला खूप खूप सहकार्य केलं। आपण जे म्हणतो ना, एक दिलानं कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपलं विद्यालय आहे। मी आपल्या पिंपरी पेंढार गावामध्ये जवळजवळ 20 वर्ष राहिले। आमचे सर म्हणजे माझे पती या विद्यालयामध्ये भरपूर वर्ष या ठिकाणी सर्व्हिस केली। पिंपरी पेंढार गावानं मला खूप काही दिलेलं आहे। माझ्या मुलांवर संस्कार करण्याचं काम या ठिकाणी या पिंपरी पेंढार गावानं केलं आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की सद्गुरू सीताराम महाराज यांच्या प्रांगणामध्ये माझा शेवटचा जो सन्मानाचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या ठिकाणी झाला। मी स्वतःला खूप धन्यवाद समजते आणि गावातील सगळ्यांचं नामोल्लेख करता येणं शक्य नाही, पण वेठेकर कुटुंबाशी आमचं अतिशय सलगीचं नातं आहे। बरेच कुटुंब आमच्या जवळचे आहेत आणि त्यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद। मॅडम शिक्षक म्हणून मॅडमविषयी तुम्ही काय सांगाल? आदरणीय पोखरकर मॅडम या विद्यालयामध्ये 2 वर्ष कार्यरत होत्या आणि त्यांच्याबरोबर सेवा करण्याची मला ही संधी मिळाली। त्यांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रति प्रचंड कळवळा, आपल्याला या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल ही भावना आहे। तर शिक्षक म्हणून काय सांगा? आदरणीय पोखरकर मॅडम एक उत्तम सहकारी, प्रत्येकाला सामावून घेणाऱ्या, समजावून घेणाऱ्या आणि ज्या ज्या वेळेला काही अडचणी येईल आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्या प्रत्येकाला योग्य मार्ग दाखवत असायचे। हे जे विद्यालय आहे इथले गुणवंत विद्यार्थी घडलेले आहेत। मी नक्की सांगेल की या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे मॅडमचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी ज्या विद्यार्थ्यांना प्रेरित केलेलं आहे, त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळं इथले सुजाण असे नागरिक घडत आहेत, गुणवंत विद्यार्थी घडत आहेत। आज त्या सेवानिवृत्त होत आहेत आणि सेवानिवृत्त झाल्यामुळे निश्चितपणे आमच्या स्टाफमध्ये एक कमतरता त्यांची जाणवणार आहे, पण त्यांचे विचार आम्हाला ज्या ज्या वेळेला काही गरज पडेल त्या वेळेला आम्ही त्यांची माहिती, त्यांची मदत घेणार आहोत। धन्यवाद। थँक्यू।